नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी गणित सराव संच 30 पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरची सर्व सराव संच आपण आपल्या चॅनलमध्ये खूप सोप्या पद्धतीमध्ये सोडवून दिलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिली नसतील तर आपल्या चॅनलमध्ये जावा. त्यामध्ये इयत्ता 7वी गणित सर्व सराव संच अशी एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये आपल्या तुमच्या वर्गाची म्हणजे इयत्ता 7वीची सर्व सराव संच आपण सोडवून दिलेली आहेत. ते तुम्ही नक्की पहा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 30 आपण सोडवायला सुरुवात करूयात. सराव संच 30 मध्ये आपल्याला सांगितलं आहे की वर्गमूळ काढा. वर्गमूळ कसे काढायचे? अगोदर वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला वर्ग म्हणजे काय आणि वर्गमूळ म्हणजे काय हे पाहायचं आहे. वर्ग म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत. वर्ग म्हणजे काय तर कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे वर्ग असतो. त्या संख्येचा वर्ग असतो म्हणजे एखाद्या संख्येला त्या संख्येनं गुणणं म्हणजे त्याचा वर्ग काढणं. पहा, आता 18चा वर्ग काढायचा असेल तर 2दा 18 गुणिले 18 करणं याला आपण वर्ग म्हणतो. तर वर्गमूळ म्हणजे काय तर हा झाला आपला 18चा वर्ग म्हणजे 324 हा झाला. वर्गमूळ म्हणजे काय, ज्याचा आपण वर्ग काढला आहे तो म्हणजे 18. पहा, इथं 18 गुणिले 18 केलं तर हे आपलं 18 हे आपलं वर्गमूळ आहे आणि त्याचा वर्ग काय येणार आहे, जो या दोघाचा गुणाकार आहे येणार आहे तो येणार आहे. तर आपल्याला आपल्याला इथं वर्गमूळ काढा असं दिलं आहे. म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे की 625 हा कशाचा वर्ग आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ते कसं ओळखायचं तर इथं पहा, आता 324चे वर्गमूळ काढा. म्हणजे 324 हे कशाचा वर्ग आहे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजेच कोणत्या संख्येला त्या संख्येनं 2दा गुणलं म्हणजे पहा, आता हा वर्गमूळ कशाचा आहे, 18चा आहे. हे आपण इथं काढलेलं आहे, माहित आहे. तर वर्गमूळ काढा म्हणजे कोणत्या संख्येला म्हणजे 18 गुणिले 18 केल्यावर 324 येतं. तसं कोणत्या संख्येचा हा वर्ग आहे हे आपल्याला काढायचं आहे. ते कसं काढायचं आहे, आता पहा, अवयव पाडायचे आहेत. कशाची, 324ची. अवयव कसे पाडतात हे आपण मसावी लसावी या धड्यामध्ये शिकला आहे. कसं पाडतात अवयव तर इथं पहा, 324 या कॉलम एक रेष वडायची. त्याच्या रेषेच्या उजव्या साईडला ज्या संख्येचे अवयव पाडायचे आहेत ते घ्यायचा. तर इथं 324 घेतलं तर या 324ला अगोदर सगळ्यात लहान संख्येने भाग घालायचा. म्हणजे 2ने भाग जातो पहा, तर 2ने भाग घाला. भाग घालून जो भागाकार येतो तो खाली घ्यायचं. मग जो भागाकार आला आहे त्या संख्येला डबल सगळ्यात लहान संख्येने भाग घाला. नंतर जे भागाकार येईल ते खाली लिहा. मग पहा, आता इथं आपण काय म्हणलं आहे की सगळ्यात लहान संख्येनं. आता 81ला 2ने भाग जातो का, नाही. तर का जात नाही तर पहा, इथं शेवटी 1 आहे. जर शेवटी विषम संख्या असेल तर 2ने भाग जातो का, नाही. समसंख्या असल्यावरच 2ने भाग जातो. इथं 2 होतं, इथं 4. ह्या दोन्ही समसंख्या आहेत म्हणून 2ने भाग गेला. आता इथं 2ने जात नाही, मग 3ने जातो का पहा, तर जातो 3ने. डबल 3ने घातला. मग जो काय भागाकार आला आहे तो घेतला. आता डबल याला सगळ्यात लहान संख्येने, याला पण 2ने भाग जात नाही कारण शेवटी 7 आहे, विषम संख्या आहे. तर डबल 3ने भाग जातो का पहा, जात असेल तर 3ने घाला. मग 3ने घातला. डबल 9 म्हणजे असं आपल्याला उत्तर 1 येईपर्यंत किंवा लहान संख्या उत्तर येईपर्यंत आपल्याला हे काढायचं आहे. असं अवयव पाडायचे आहेत आणि जे काय अवयव पडतील आपले इथं त्यांचे गट करायचे आहेत 2-2चे. तर पहा, इथं 2चा केला पहिल्यांदा, पुन्हा नंतर 3-3चा, पुन्हा 3-3चा आणि या गटातील प्रत्येक संख्या एक संख्या घेऊन त्याचा गुणाकार करायचा आहे. पहा, वर्गमुळासाठी प्रत्येक जोडीतील एक संख्या घ्या व त्या गुणाकार करा. आता प्रत्येक जोडीतला एक संख्या घेतली आपण. इथं पहा, इथं हे आणि हे सारखंच आहे. इथं आडव्या पद्धतीने अवयव पाडले, तिथं उभ्या पद्धतीने. आपण उभ्या पद्धतीने पाडू, आपल्याला हे सोपं जातं. तर आता ते जोड्या ज्या आपण केल्या होत्या त्यामधील एक अंक घ्या, 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि त्याचा गुणाकार करा. जो काही गुणाकार येईल तो आपला वर्गमूळ असतो. तर आता तुम्हाला हे थोडक्यात समजलं असेल. आता चांगलं समजेल तुम्हाला आपण जेव्हा सराव संच 30 करूया. चला तर मग सराव संच 30 करूया. सराव संच 30 मध्ये आपल्याला पहिल्यांदा 625 ही संख्या दिली आहे आणि या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. तो कसा काढायचा, आता आपण 625च्या अगोदर अवयव पाडून घेऊया. ते कसे पाडायचे, अशी एक उभी रेष वळा. रेषेच्या उजव्या साईडला आपल्याला पहिल्यांदा काय लिहायचं आहे, रेषेच्या उजव्या साईडला आपल्याला ज्या संख्येचे अवयव पाडायचे आहे ते आपण लिहित असतो. 625 लिहिलं. आता पहा, शेवटी 5 आहे म्हणजे याला 2ने भाग जाईल का तर जाणार नाही. 3ने भाग जातो का पहा, 3 1 3 3 2 6.
तीन एक तीन 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 चपाट्यात 25 आहे का? तीन तीन त्रिक 9, तीन चौक 12, 15, 3 8, 3 21, 3 8 24 आहे. नाही. 3 ने भाग जातो का? नाही जात. 4 ने जातो का? पहा 4 एक 4 उरले 2 4 आपण 24 उरले 4 ने पण जात नाही. मग 5 ने जातो का? जातो, कारण शेवटी 5 आहे. तर लहानात लहान संख्येने आपल्याला भाग घालायचा आहे. तर 5 ने भाग जातो. 5 चा भाग घाला. 5 इथं लिहू आपण आणि आलेला भागाकार आपण इथं लिहायचा आहे खाली. 5 एक 5 उरले किती? 1 5 एक 5 5 दुने 10 उरले किती? 2 5 5 25 125. हे मी तुम्हाला इथं लिहित आहे भागाकार, पर्यंत आपण खाली लिहायचं आहे. मी हा भागाकार केला. 625ला 2ने भाग 5ने भाग घातला. 125 आपला भागाकार आला आहे. तर आता याला डबल आपल्याला 2ने भाग जातो का? नाही. 3ने जात नाही, 4ने जात नाही, 5ने जातो डबल. आता डबल 5ने भाग घाला. 5 5 एक 5 5 दुने 10 आणि 5 5 25 हा आपला भागाकार आला. डबल 5ने भाग घाला. 5 5 25 हा आपला भागाकार आला. डबल 5ने भागाला. 5 एक 5 आपला उत्तर म्हणजे आपल्याला भागाकार शेवटचा 1 आला. आता 2 2चे गट करा. केले 2 2चे गट. आता या 2 2 गटच्या गटमधून एक संख्या घ्या. पहा समान संख्येचे गट करायच्या, सारख्या संख्येचे. तर पहा इथं 2 2चे गट केले. 5 गुणिले 5 करा. दोन्ही गटामधून एक एक संख्या घ्या. त्या दोघाचा गुणाकार करा आणि 5 5 25. तर हे आलं वर्गमूळ. आता तुम्ही पहा उत्तर आपलं बरोबर आलं आहे का? हे कसं पाहायचं? तर 25चा वर्ग करून पहा 625 येतो का? नाही. तर 25 गुणिले 25 करा. 5 5 25ला 5 हाचे आले 2 5 एक 5 5 2 10 आणि 11 12 बेपंचे 10ला 0 हाचा आला 1 वेगवेगळे 2 4 आणि 1 5 5 2 आणि 6 5 625 हे आपलं उत्तर बरोबर आहे. आपण क्रॉस चेक पण केला आहे. तर चला पुढचं गणित पाहूया. पुढची संख्या दिली आहे आपल्याला 1225. आता याचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वर्गमूळ काढायला कधी सोपं जाणार आहे? जर तुम्हाला पटपट भागाकार करता आला तर. भागाकार कसा करायचा? मी आपल्या चॅनलमध्ये भागाकार कसा करायचा हे व्हिडिओ टाकले आहेत. ते व्हिडिओ खूप विद्यार्थी बघत पण आहेत, खूप लाईक पण येत आहेत त्या व्हिडिओला. सर्व विद्यार्थ्यांना तो व्हिडिओ खूप आवडत पण आहे. तर भागाकार करायला मी खूप सोप्या पद्धतीमध्ये शिकवलं आहे. तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या. तर चला 1225 याचे आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे? वर्गमूळ काढायचं आहे. तर याचे आपल्याला अवयव पाडावे लागतील. तर अवयव कसे पाडायचे? मधून रेषवडा 1 रेषेच्या उजव्या साईडला ज्या संख्येचे अवयव पाडायचे आहेत ती संख्या लिहून घ्या. 12 25 1225. तर पहा आता इथं 5 आहे शेवटी, विषम संख्या आहे. 2 ने भाग जाईल का? नाही. 3 ने जातो. पहा 3 त्रिक 9 3 चौक 12 3 चौक 12, परंतु इकडे 25ला भाग जात नाही. मग 4 ने जातो का? पहा 4 ने पण जात नाही. 5 ने भाग घाला. शेवटी 5 आहे म्हणजे 5 ने भाग जातो. पहा 5 ने भाग घातला. 5 एक 5 5 दुने 10 5 दुने 10. पहा आता 10 मधून 12 गेले, 12 मधून 10 गेले, उरलं 2 5 5 एक 2 उरलं म्हणजे इथं 20 झालं. 5 5 चौक 20 उरलं डबल 2 5 5 25. समजलं कसा केला आपण भागाकार? हे तुम्हाला समजलं का? पहा मी तुम्हाला करून दाखवते. इथं 12 25 याचा आपण भागाकार केला. 5 एक 5 5 एक 5 5 दुने 10. या 12 मधलं किती उरलं? 2 5 आता किती झाले इथं? 22 5 चौक 20. इथं किती उरलं आता? 22 मधून 20 गेले 2 5 5 25. आपण असा भागाकार केला आहे. कळलं तुम्हाला? 245 हा आपला भागाकार आला. आता इथं पण 5 आहे, इथं पण 5 नेच भाग जाणार आहे. तर पहा आता 5 ने डबल या 245ला भाग घालायचा आहे आपल्याला. तर किती राहतं पहा इथं 24 आहे. 5 चौक 20 4 आलं, उरलं इथं 4 45 5 9 45. भागाकार काय आला आपला? 49. आता या 49ला 2 ने भाग जातो का? नाही, कारण शेवटी विषम संख्या आहे. 3 ने जातो का? नाही जात. 4 ने 5 ने 6 ने 7 ने जातो. तर 7 ने भाग घाला. 7 7 7 49. आता या 7ला डबल 7 ने भाग घाला. किती येतं पहा? 7 1 7. उत्तर आपलं 1 आलं म्हणजे आपण इथं भागाकार थांबायचा. आता 2 2च्या जोड्या करा. 5 5 ची जोडी 7 7 ची जोडी. आता 5 गुणिले 7 करा. काय येतं पहा?
5 7 35. तर पहा आता 35 हे आपलं वर्गमूळ आलं. आता आपलं उत्तर बरोबर आलं का आहे का कसं पाहू आपण. 35 गुणिले 35 हे तुमचं पाहणं गरजेचं नाही, कारण हे तुम्ही जर बरोबर केलं तर उत्तर बरोबरच येणार आहे. परीक्षेत तुम्हाला हे करत बसायची गरज नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं कुठंतरी चुकत आहे तरच पाहायचं आहे की तुमचं उत्तर बरोबर आले का नाही. मी हे तुम्हाला क्रॉस चेक करून दाखवत आहे की आपण उत्तर बरोबर काढलं आहे. 5 5 5 25. 25ला 5 हातचे आले 2. 5 1 5 5 2 5 3 15. 13 15 16 17. 5 3 15ला 5 हातचा आला 1. 3 1 3 3 3 9 आणि 1 10. 5 7 आणि 5 12. 12ला 2 हातचा आला 1 आणि 1 आणि 1 2 आणि 1 1225 आपलं उत्तर आलं का पहा. इथं आपल्याला जी संख्या दिली तीच वर्ग आला का 35चा आला. हे आपलं उत्तर आलं. समजलं तुम्हाला कसं आलं उत्तर. पुढचा प्रश्न पाहू. 289. आता 289 कशाचा वर्ग आहे हे कसं काढायचं आपण. आता डबल इथं अवयव पाडा. अवयव पाडायला कसं काय करणार आपण. मधून एक रेष ओढणार. रेषेच्या उजव्या साईडला 289 लिहिणार. आडवी रेष ओढणार. आता इथं 2 ने भाग जातो का नाही जात. शेवटी विषम संख्या आहे. 3 ने जातो का पहा. 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 3 5 15 3 संग 18 3 7 21 3 8 24. 3 ने भाग जातो का पहा. तर 3 न पण भाग जात नाही. 4 न भाग जातो का पहा. पहा इथं याला कोणत्याच संख्येने भाग जात नाही. याला डायरेक्ट 17 ने भाग जातो. 17 गुणिले 17 केल्यानंतर तुम्हाला 289 भेटतं. तर 17 गुणिले 17. 17च्या पाड्यात 17 वेळेस हे आहे. तर डबल आता 17ला 17नेच भाग जातो. दुसरं कोणत्या संख्येने भाग जात नाही. तर आता उत्तर आलं 1. तर आता ह्या दोघाचाच एक गट होतं. म्हणजे आपल्याला आता इथं 2च संख्या दिल्या आहेत. तर 17 गुणिले 17 करायचं आहे. उत्तर येतं 2 8 9. मग आता इथं एकच गट होत आहे. तर आपलं उत्तर काय येणार आहे. 17 गुणिले 1 बरोबर 17. हा 17चा वर्ग आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येतं. म्हणून वर्गमुळात 289 बरोबर 17. तुम्हाला वरी पण उत्तरामध्ये लिहायचं आहे. ही स्टेप केल्यानंतर असं लिहायचं आहे. 1225 वर्गमुळात बरोबर 35. इथं पण लिहा 625 वर्गमुळात बरोबर 25. हे उत्तर आलं. गणित क्रमांक 4 पाहूया. 40 9 96 म्हणजे 4096. आता याच्या अवयव पाडू. हा आपल्याला कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे ते पाहायचं आहे. अवयव पाडा पहिल्यांदा. 40 96. आता पहा इथं शेवटी 6 आहे म्हणजे 2 ने भाग जाणार, कारण शेवटी समसंख्या आहे. हे तुम्हाला समजतं. आता पहा 2 ने भाग घालूया. इथं लिहिलं 2. बेक बेबे दुने 4. आता 0ला 0. बेग बेबे 2 4 बेत्रिक 6. बेचोक 8. उरलं 1. बॅटी 16. हे आलं आपलं. आता पुढं पाहू. आता शेवटी 8 आहे. डबल 2 ने भाग जातो, कारण शेवटी समसंख्या आहे. आता डबल भाग घाला. बेक बे हे 0ला 0. बेग बेबे दुने 4. बेचोक 8. डबल 2 ने भाग जातो इथं पहा आता, कारण शेवटी 4 आहे. पहा बे पंचे 10. बेक बे आणि बेग बे बेदुने 4. 512 आलं. आता डबल 2 ने भाग जातो, शेवटी 2 आहे. तर 5 1 5 बेग बे बेदुने 4. उरलं 1. बेपंचे 10. उरलं 1. बेसकी 12. हे उत्तर आलं. आता डबल 2 ने भाग जातो, कारण शेवटी 6 आहे. पहा 2 ने भागाला. बेक बे बेदुने 4. उरलं 1. बॅटी 16. डबल 2 ने भाग जातो. जेवढे अवयव पडतात तेवढे पाडायचे आहेत. बेक बे बेसक्की 12. बेचोक 8. डबल 2 ने भाग जातो. बेक बेबे 2 4 बेत्रिक 6. बेक बेबे दुने 4. डबल 2 ने भाग जातो. बेक बे उरले 1. बेसक्की 12. उरले 16. 16 आपला भाग करायला. आता डबल 2 ने भाग जातो. बॅटी 16. डबल 2 ने भाग जातो. पहा शेवटपर्यंत तर 2 ने भाग जात आहे आपल्याला. बेक बेबे 2 4 बेत्रिक 6. बेचोक 8. डबल 2 ने भाग घाला.
बेक बे बेदुने 4. आता डबल दोन्ही भागाला बेक बे आलं आपलं एक भागाकार येईपर्यंत आपल्याला भाग घालायचा आहे. आता 2 2 2 चे गट करा. या दोघाचा 1, या दोघाचा 2, 3, 4, 5, 6. 6 2 2 चे गट झाले आहेत आपल्याला. आता उत्तरामध्ये कसं लिहायचं आपण 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 6 वेळेस 1 2 3 4 5 आणि इथं जागा पुरत नाही 2 हा जो अवयव पाडायचा थोडंसं इकडं करा तुम्ही म्हणजे तुम्हाला जागा पुरेल. तर हे 6 वेळेस 2 गुणिले 2 करायचं 1 2 3 4 5 6. आता 6 वेळेस 2 गुणिले 2 करा तुम्हाला तुमचं वर्गमूळ मिळून जाईल. पहा बेक बे दोन्ही 4 4 1 4 4 दुने 8 8 1 8 8 दुने 16 16 1 16 16 दुने 32 32 गुणिले 2 करा 30 1 30 30 दोन्ही 60 वरचे 2 64 64चं वर्गमूळ हे 40 96 म्हणजे 4096 येतं हे तुम्हाला मिळालं. आता उत्तर काय आलं 4096 वर्गमुळात 4096 बरोबर 64. समजलं. गणित पाहूया 1089ला किती आता 1089चा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. त्यासाठी आपण अगोदर याची अवयव पाडूयात. 1089चा अवयव पाडूयात. आता पहा इथं 2 भाग जातो का नाही शेवटी विषम संख्या आहे तर 3 भाग जातो का जातो 3 भाग तर 3 भाग घालूया. 3 त्रिक 9 उरलं 1 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 3 चौक 12 5 15 3 संग 18 आता उरलं 9 3 त्रिक 9. आता पहा डबल 3 भाग जातो का तर जातो 3 त्रिक 9 3 1 3 3 2 6 3 1 3 3 डबल भाग गेला. आता पहा पुढे 3 भाग जातो का 3 1 3 3 त्रिक 9 3 चौक 12 5 15 3 6 18 तर 3 भाग जातो का पुढं इथं थोडं आपलं चुकलं तर इथं आपण 3 त्रिक 9 म्हणलो पण इथं आपल्याला 3 लिहायचं आहे भागाकार लिहायचा आहे. इथं आपण 9 लिहिलं 3 त्रिक 9 लिहायचं होतं 3 लिहायचं होतं आपल्याला 9 हे कितव्यांदा येतं तिसऱ्यांदा. तर इथं आपला भागाकार काय येतो 3 1 3 आणि 3 दुने 6 3 1 3 बरोबर आहे. आता 3 भाग जातो का नाही 121ला कितने भाग जातो 11 भाग जातो की नाही. 11च्या पाड्यात 11व्यांदा 121 येतं 11 10 आणि अजून एकदा 11 केलं की 121 येतं. तर आता डबल 11ला 11ने भाग घाला. तर डबल 11ने भाग घाला 11 1 11 आपला भागाकार 1 आला. तर आता चला 2 2 चे गट करा 3चा 1 गट होतो आणि 11चा 3 गुणिले 11 केलं किती येतं पहा 11 त्रिक 33 तर 33चा हा वर्गमूळ आहे. आपण असं लिहू शकतो म्हणून वर्गमुळात 1089 बरोबर 33 हे आपलं उत्तर आलं. सराव संच 30 हा आपण पूर्ण सोडवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो यापुढची सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.